पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणानंतर हुंडाबळी आणि महिला सुरक्षा हे प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आले। महिलांसंदर्भातल्या या प्रश्नांबाबत महत्त्वाची भूमिका बजावतो तो राज्य महिला आयोग। पण याच राज्य महिला आयोगाकडे सरकारचं सपशेल दुर्लक्ष होत असल्याचं पाहायला मिळतंय। कारण गेल्या अनेक महिन्यांपासून राज्य महिला आयोगातल्या सदस्यांच्या नियुक्त्या झालेल्या नाहीयेत। काय आहे यामागचं कारण पाहूया हा स्पेशल रिपोर्ट। महिलांच्या तक्रारींकडे महिला आयोगाचं दुर्लक्ष। राज्य महिला आयोगाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह। महिलांच्या तक्रारीचं निवारण कोण करणार? पुण्यामधल्या वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणाच्या नंतर राज्यामध्ये महिलांच्या समस्यांचा आणि सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय आणि रडारवरती आलंय ते म्हणजे राज्य महिला आयोग। महिलांच्या प्रश्नाबाबत महिला आयोग हे सपशेल फेल झाल्याचं कळतंय। कारण महिलांच्या अनेक तक्रारी महिला आयोगाला प्राप्त होतात, मात्र या सगळ्या प्रश्नांचा पाठपुरावा करणं आणि हे प्रश्न सोडवण्यासाठी महिला आयोगाकडे सदस्य नाहीत, त्यासोबतच कर्मचाऱ्यांची संख्या सुद्धा कमी आहे। खरं तर महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी राज्य सरकारचं महिला आयोग ही स्वायत्त संस्था महत्त्वाची ठरते। पण सध्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर या एकट्याच महिला आयोग चालवतायत का, असाही प्रश्न उपस्थित झालाय। रुपाली चाकणकरांसोबत 6 सदस्य महिला आयोगामध्ये असणं आवश्यक आहे, मात्र या 6 सदस्यांचा कार्यकाळ जानेवारी महिन्यात पूर्ण झाल्यानंतर नव्यानं सदस्यांची नियुक्ती झालेली नाही। ही नियुक्ती लाल फितीच्या कारभारात अडकल्याचं बोललं जात आहे। ही नेमणूक रखडल्याचं नेमकं कारण काय? या सदस्यांची नेमणूक करण्यामध्ये महायुतीमध्ये एकमत होत नाहीये का? मला वैयक्तिक टीका अजिबात कोणावर करायची नाही, पण वे ऑफ वर्किंग हॅज टू चेंज। काहीतरी गोष्टी आम्ही सदस्य असतानाही आम्ही ज्या सजेशन्स देत होतो की तुम्ही NGOजना इन्व्हॉल्व करा, तुम्ही विभागीय कार्यालय स्ट्रॉंग करा, हा जो स्टाफ इथे कमी पडतोय तो लवकरात लवकर भरून घ्या, खूप लोक आपल्याला मदत करायला तयार आहेत, त्यांची मदत घ्या, हे होत नाही। आणि जो आता आपण जो एक स्पोर्ट बघतोय, हा सगळा कुठेतरी पायलअप झालेल्या गोष्टी आहेत की जे गोष्टी करण्यासारख्या होत्या, इम्प्लिमेंटेबल होत्या, त्या आपण केलेल्या नाही। राज्य महिला आयोग हा परिपूर्ण असावा। 2024 सरकार स्थापन झालं। सरकार स्थापन झाल्यानंतर आपण राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांची म्हणजेच रुपाली चाकणकरांची तत्परतेने फेरनियुक्ती केली। आपण महाराष्ट्राच्या महिलांचं सक्षमीकरण करण्याचा विचार करतात, परंतु त्याआधी आयोगाचं सक्षमीकरण व्हावं असं मला वाटतंय। आता या राज्य महिला आयोगाची नेमकी रचना कशी असते ते सुद्धा जाणून घेऊया। 25 जानेवारी 1993 रोजी राज्य महिला आयोगाची स्थापना झाली। राज्य महिला आयोगामध्ये 9 जणांची समिती काम करते, ज्यामध्ये एक अध्यक्ष असतो, 6 अशासकीय सदस्यांचा समावेश असतो, एक सदस्य सचिव आणि पोलीस महासंचालक हे पदसिद्ध सदस्य असतात। आयोगामध्ये शासनाने एकूण 31 कर्मचारी संख्या मंजूर केली आहे। महिला आयोगाकडे तब्बल 8 ते 9 हजार तक्रारी येतात, पण सध्याची परिस्थिती अशी आहे की आयोगाकडे या तक्रारीचं निवारण करण्यासाठी पुरेसं मनुष्यबळच नाहीये। महिला आयोगाला 31 पदं मंजूर आहेत, त्यातली 18 पदं ही रिक्त आहेत। त्यासोबतच आलेल्या तक्रारी आणि समुपदेशन करण्यासाठी 3च समुपदेशक आहेत। आणखी एक महत्त्वाची गोष्ट अशी की महिला आयोगाच्या निधीमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावरती घट करण्यात आली आहे। 2018-19 मध्ये महिला आयोगासाठी 8 कोटी 14 लाखांची तरतूद झाली, पण 2024-25 साठी निधी होता 4 कोटी 63 लाख इतका। महिला आयोगाने आमच्या पण काही सदस्य होत्या, त्यांचं असं म्हणणं आहे वर्ष त्यांनी मिटिंगीत नाही लावलं, खुर्चीतच बसत ना। आता त्या कुठे जातात, काय करतात, तो संशोधनाचा विषय। ज्या जबाबदारीला त्याचं करणार नसाल तर त्यांच्या वरिष्ठांनी चांगली महिला, कार्यक्षम महिला बसवावी। या संदर्भामध्ये एकत्रितपणाने बसून जे निर्णय व्हायचे ते झालेले नाहीत। यामध्ये वादविवाद असत काही कारण नाही, आणि त्याच्यामुळे आयोग असेल किंवा महामंडळ असतील, या ठिकाणचे किंवा महामंडळाचे अध्यक्ष असतील, यांच्या जागा रिक्त आहेत। आता या सगळ्या प्रश्नांवरती महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर नेमक्या काय म्हणाल्या तेही ऐका। आयोगाची तक्रार आयोगाकडेच आहे, किंवा ज्या पद्धतीने आयोगावरती बोललं जातं, आयोगाकडेच मागणी केली जाते, आयोगाने न्याय दिला पाहिजे असं विरोधकांना वाटतं, तर हा विरोधकांचा आयोगावरती असलेला विश्वास आहे। प्रत्येक काम आयोगानेच करावं असं जेव्हा टीकाकारांना वाटतं, ती आमच्या कामाची पावती आहे, त्यांचा तो विश्वास आहे।
आपल्या लाडक्या बहिणीला दरमहा मानधन देणारं हे महाराष्ट्र सरकार, हेच महाराष्ट्र सरकार आपल्या लाडक्या बहिणीच्या सुरक्षा आणि समस्येसंदर्भात उदासीन असल्याचं चित्र दिसतंय. राज्य महिला आयोगाच्या सदस्यांची नियुक्ती नेमकी कधी केली जाणार, त्याशिवाय राज्य महिला आयोगाकडून आपल्याला न्याय मिळेल या न्यायाच्या प्रतीक्षेत महिला आयोगाची उंबरठे झिजवणाऱ्या या सगळ्या लाडक्या बहिणींना न्याय कधी मिळणार, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं महाराष्ट्राला हवी आहेत आणि हे सरकार आणि राज्य महिला आयोग याची उत्तरं देईल ही अपेक्षा आहे. राजू सोनवणे, वेदांत नेब, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.